नमस्कार. पाहू शकता चित्रात पाहत असणारा हा वळू निगडी जत मंगळवेढा रोडवर तालुका जत जिल्हा सांगली येथील आहे. हा मालकांच्या सांगण्यानुसार हा मडसनाळ काम्याचा मुलगा आहे आणि हा नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. बऱ्यापैकी वळू हे मडसनाळ काम्याचे हे वडिलाची चेहरेपट्टी घेतात. शिंगाला, कानाला, डोळ्यावर मडसनाळ काम्याची बऱ्यापैकी पैदास ओळखू येते. पाहू शकता कोस आहे, घट्ट शरीरयष्टी नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. मला किती दाते आहे बैल? दोन दाते. आपलं नाव पत्ता सांगता? सांगा की. माझं नाव महेश भजंत्री. महेश भजंत्री. गाव आहे निगडी खुर्द, तालुका जत, जिल्हा सांगली. निगडी खुर्द, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9049 हां 4822. एक गाय भरवा किती घेत आहे? काय बरोबर 1500 घेतो. 1500. घरपोच सेवा देत आहे? घरी यावं लागतं? घरपोच किती किलोमीटरपर्यंत घरपोच सेवा देत आहे? काय रेत काय 50-60 किलोमीटर. 50-60 किलोमीटर. येण्या जाण्याचं भाडं आणि फी दिल्यानंतर घरपोच सेवा देत आहे. हा कुठल्या वंशावळीतून वळू आहे? आता मडसनाळ काम्यातला आहे. मडसनाळ काम्याचा. कुठून घेतला तुम्ही? मी आत्मीतून घेतलो होतो. आतनी. आतनीतून कुणाकडून घेतला? अजय शिंदे. अजय शिंदे यांच्याकडून घेतला. किती गाय भरवल्या आतापर्यंत यानं? आतापर्यंत मी आणून पण आता 6 महिने झाले. 6 महिने 50-60 गाय भरवली. 50-60 गायी भरवल्या. पाहू शकता. ह्याच्या आधी वळू होता का आवड म्हणून सांभाळलाय? आता नाही, आवड म्हणून समोर पहिल्यांदा झालं सुरुवात. पहिल्यांदा आवड म्हणून सांभाळलाय. कुणाच्या पसंतीने हा घेतला? हा पसंत वडिलाची पसंत. वडिलाची पसंती. की म्हणजे पहिल्यापासून त्या खिलारमध्ये सेट नाही. किल्लारमध्ये आहेत त्यांच्यापासून घेतलं. त्यांच्यापासून घेतला. वडिलांच्या पसंतीने घेतला. हा तिकडे वळू विकाय निघाला हे तुम्हाला कसं कळलं? हा म्हणजे ग्रुपला होता. ग्रुपला? हां किल्लारच्या ग्रुपला आलता. हां मग मग गेलो मी. मला बैल फोटोवरती आवडला जरा. हां मग समोर गेल्यानंतर पुन्हा वडिलांना पण आवडला, मला पण आवडला. हां पाहू शकता असे बरेचसे खिल्लार चांगले जातीवंत वंशावळीचे खिल्लार आहेत जे ग्रामीण भागात असतात. आणि बऱ्यापैकी कसं आहे, साधन सामग्री नसल्याने आडमार्गे वस्ती किंवा गाव असल्याने लोकांपर्यंत माहिती पोचत नाही, लोकांना माहिती होत नाही. यात्रेनिमित्त असे वळू माहिती होतात आणि असे खिल्लार वळू ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती व्हावं याच्यासाठी आपण खिल्लार कृषीधनच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हा हवा असेल त्यांनी आवर्जून हा वळू मालकांशी संपर्क साधून नैसर्गिक रेतन करावा. चांगल्या वळूपासून नैसर्गिक रेतन केलं तर चांगली पैदास होते. वळूच्या नावावर तुमचे खिल्लार, कालवड, खोंड विकला जातो आणि चांगली खिल्लार गाईला सिमेंट भरण्यापेक्षा किंवा खिल्लार गायला जर्शी किंवा गिरचं सिमेंट भरण्यापेक्षा खिल्लार गायला खिल्लार खोंड नैसर्गिक रेतन केल्यास चांगली पैदास होईल. खिल्लार संवर्धनासाठी प्रयत्न हातभार लागेल. पाहू शकता खोंड अजून भरायचा आहे. 2 दाते आहे आत्ताशी खोंड आणि गळवण कमी आहे. घट्ट शरीराचा आहे. कान बारीक पातळ आहेत. चेहरेपट्टी पाहू शकता. सुंदर देखणी. कपाळाची ठेवण एकदम रुंद. शिंगाला बारीक गोल नागपुडी पाहू शकता. टेस्टिकल समान. बेंबी एकदम कमी. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधून नैसर्गिक रेतन करावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे खिल्लार वळूंची माहिती पोहोचावी याच्यासाठी प्रयत्नशील राहावं, जेणेकरून खिल्लार संवर्धनासाठी प्रयत्न होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.